रोजचीच पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर यासारखी भाजी करून बघा, पनीर कोफ्ता. तर चला करूया स्टार्ट. मध्यम आकाराचे 2 कांदे घ्यायचे, 2 टोमॅटो घ्यायचे, ते बारीक चिरून घ्यायचे आणि भिजवलेले 5-6 काजू घ्यायचे. त्यानंतर पनीर घ्यायचे, पनीर किसून घ्यायचे आणि 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घ्यायचे, तेही त्यात टाकून घ्यायचे. आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे लाल तिखट, थोडंसं मीठ आणि आपल्याला बाइंडिंगसाठी लागणार आहे कॉर्नफ्लोअर. तर कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचे आहे आणि छानपैकी त्याचा डो बनवायचा आहे. गुलाबजामसारखे आपल्याला याचे गोल बनवायचे आहे. त्याकरता आपण मग थोडे कॉर्नफ्लोअरमध्ये डिप करून घ्यायचे आणि ते बाजूला ठेवून द्यायचे. एका बाजूला कढईमध्ये तेल ठेवायचे आणि मंद आचेवर हे पनीरची कोफ्ते तळून घ्यायचे छानपैकी. आणि दुसऱ्या कढईमध्ये कांदा, टोमॅटो, भिजवलेले काजू टाकायचे, थोडंसं पाणी टाकायचं आणि याची ग्रेव्ही शिजवून घ्यायची आणि मिक्सरला त्याचे बारीक टाकून मसाला करून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला ती कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि आपली केलेली प्युरी टाकायची. छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपला पनीर रेडी मिक्स मसाला मिळतो, तो दुधामध्ये ॲड करायचं, लाल तिखट टाकायचं आणि ते टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर आपण केलेले पनीर कोफ्ते ते टाकून द्यायचे, थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायची. रेडी आहे आपल्यासाठी पनीर कोफ्ता.